इंदिरानगर वस्तीला मूलभूत सुविधा द्याव्यात या मागणीसाठी दलित महासंघ मोहिते गट तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर टमरेल मोर्चा काढण्यात आला। पुरुष आणि महिलांचा वेश परिधान करून हा अनोखा मोर्चा काढल्याने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले। गारपीर चौकातून निघालेला मोर्चा विविध मार्गांवरून जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला। इंदिरानगरला पाणी, गटार व शौचालये द्या अशा घोषणा देण्यात आल्या। जिल्हाधिकारी अशोक काकडे यांना दिलेल्या निवेदनात उत्तम मोहिते यांनी पाणी टंचाई, गटारींची दयनीय अवस्था, महिलांसाठी शौचालयांचा अभाव, घरकुल योजनेतील मदत आदी तातडीच्या मागण्या केल्या। महापालिका आयुक्तांकडून होणाऱ्या दुर्लक्षाची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी ही मागणी महासंघाने केली। मोर्चामध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते। भारताला स्वातंत्र्य मिळून देश आज 75 ते 80 वर्षाकडे वाटचाल करत आहे, पण देश हा स्वातंत्र्य फक्त मागासवर्गीयांसाठी कागदावरच झाल्याचं दिसून येत आहे। अनेक वर्षापासून मागासवर्गीय आपल्या हक्कासाठी लढत आहेत हे दिसून येत आहेत, पण आमच्या सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय हे एक वाईट परिस्थितीसाठी लढा उभा करत आहेत। आणि दलित महासंघाने यासाठी एक मागासवर्गीय वस्ती आहे इंदिरानगर वसाहत म्हणून। या इंदिरानगरमध्ये जवळजवळ प्रशासकीय यंत्रणा आणि संबंधित शासकीय 8000 मतदान आहे, पण या ठिकाणाला प्रशासकीय यंत्रणा फक्त आणि राजकीय लोक मतदानाचाच वापर करतात। त्या ठिकाणाला कोणत्याही पद्धतीच्या सुविधा प्रशासकीय यंत्रणा, शासकीय यंत्रणा, राजकीय यंत्रणा देत नाही आहे। अनेक वर्षापासून सगळ्या गोष्टी कागदावरच अंमलात येतात। अनेक वेळा तिथं संडास मंजूर झालेला आहे, स्वच्छ, तसेच त्या ठिकाणाला ड्रेनेज मंजूर झालेला आहे, पाण्याची कनेक्शन मंजूर झालेत, पण तिथील लोकांना हे मिळू शकत नाही। आणि म्हणून दलित महासंघ मोहिते गटाने 22 आंदोलनं केली गेली आणि तिथले संबंधित जे अधिकारी आहेत, आयुक्त आहेत, हे फक्त खोटी लेखी आश्वासनं देतात। म्हणून जिल्हाधिकारी साहेबांना संबंधित आयुक्तांच्यावर कायदेशीर कारवाई करा, तसेच संबंधित अधिकाऱ्यांना बडतर्फ करा, तसेच तिथं महिलांना उघड्यावर स्वच्छ बसण्यास भाग पाडले म्हणून संबंधित आयुक्तांच्यावर, संबंधित प्रशासकीय यंत्रणेवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा। अशा विविध मागण्या घेऊन आम्ही आज दलित महासंघ मोहिते गटाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर साडी टमरेल मोर्चा घेऊन आलो होतो, पण या ठिकाणाला संबंधित जिल्हाधिकारी साहेबांनी जर आमची दखल घेऊन आयुक्तांच्यावर कारवाई करून तिथे जे इंदिरानगरमध्ये ज्या परिसरात पाणी, संडास, स्वच्छता, ड्रेनेजची सोय केली नाही आयुक्तांना सांगून व आयुक्तांच्यावर कारवाई केली नाही, तर येत्या काळात आमच्या इंदिरानगरात ज्या महिला उघड्या स्वच्छात बसतात त्या महिला आयुक्तांच्या घरात जाऊन शौचालयात बसतील असा इशारा मी दलित महासंघातर्फे देतो।